आम्ही सावरिया सिटी दर्शनाला आलो आहोत. खूप लाईन आहे इथे. दिदू खूप लाईन आहे ना. दादूचे पप्पा तिकडे राहिले. अरे राधे राधे. जय. मेरी दागी मेरा बंगला मेरा पैसा सब तेरा सब. मेरा बंगला मेरा पैसा सब तेरा सब. मी तुम्हाला हॉटेलचा टूर दाखवतोय. आमचा रूम कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. काय चादर मधून निघ आणि मग टूर दे. हे बघ दादू, हा दादूने बुक केला आहे. एवढा महाग रूम दादूने बुक केलाय. दादूचे पप्पा असते ना तर एवढा महाग रूम बुक केला नसता, पण दादूमुळे आम्हाला हा करावा लागला. मी तुम्हाला दाखवते इथे काय काय आहे. ते कॉफी बनवते आहे. दिदू दाखव कॉफीचा मग. दिदू फक्त कॉफीचा मग दाखव. ते दिदू तिथे कॉफी बनवते. तो टी व्ही आहे, तो टेबल आहे. आता आमचं सगळं सामान दिसेल तुम्हाला टेबलवर. अशा 2 खुर्च्या आहेत, टेबल आहे आणि तिथे पण झोपायचं आहे. तिथे खिडकी आहे आणि त्या खिडकीच्या बाहेर एवढा छान व्ह्यू आहे. मी तुम्हाला सकाळी दाखवेल. आता रात्र झाली आहे. तिथे स्विमिंग पूल आहे आणि तिथे खायची व्यवस्था आहे. आम्ही तिथं खाली गेलो होतो. आणि दादूचे पप्पा आता मोबाईल बघतात आहे. फोटो वगैरे एकदम ब्लँकेटमध्ये आहेत. ही फोटो फ्रेम आहे इथे अँटिक. या हॉटेलमध्ये मी बघितलं खूप अँटिक वस्तू आहे तिथे खूप. तुम्हाला उद्या दाखवेन मी ते. आता रात्र झाली आहे, खूप थकलेत आम्ही. तिकडे ड्रेसिंग टेबल आहे आणि त्या साईडला टॉयलेट बाथरूम आहे. दादू आता झोपेल. ह्या इथे ब्लँकेट पण आहेत. अशा पण मी घरून एक आणली आहे. हो, हा लॅम्प आहे इथे. फॅनची तर तशी काही गरज नाही आहे कारण की थंडी एवढी आहे. खूप थंडी आहे इथे. हा दादू लाईट बंद करू शकतोस. नाही करू शकत. हे बघ म्हणजे हे हॉटेल ना उद्या आम्ही जिथे चित्तोडगडला जाणार आहेत ना. का जायचं पण हॉटेल किती दूर आहे चित्तोडगड पासून? चित्तोडगड मध्ये हा, पण चित्तोडगडचा किल्ला किती दूर आहे इथून? उद्या आम्हाला लवकर जायचं आहे कारण की इकडे आले होते ना, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकर 9च्या आधी जायला पाहिजे, नाही तिथे खूप गर्दी होते. आम्हाला आता उद्या सकाळी 6 वाजता उठावं लागेल. वा, दादूने आमच्यासाठी दिदूने बनवली. थँक्यू दिदू. साखर दादू तू भेणार आहेस? कशी दाखव पहिले पिऊन दाखव. चांगली आहे. थोडी और गरम करते दीदी. बिचारीला कायच होत होते, ती पण थकली ना. गरम वाटर टाकू. किती कप केली तू? 2च. पण मला पण हवंय. कुठले कशी बनवली आहे कॉफी? छान फिनिश इट. हा, संपली पण इतक्या? सांगा ना ती पल्ली. चला मग गाईज, बघू ना उद्या भेटू. गुड नाईट. मग हे असं ऑप्शन राहू दे ना. गुड नाईट करा. हॉटेल दरबार काय. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सकाळ मस्त झाली. आमची रात्री खूप छान झोप झाली. मी रेडी झाली आहे. मस्त गिझरमधून गरम पाणी सगळं आहे रूममध्ये. दिदू आता दिदू गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. हे दादू आज घालणार आहेत कपडे. हे दिदूचे कपडे. तुम्हाला रात्री बोलले होते ना की इथे पण खूप छान दिसतो. असं नाही, इथे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल आहे इथे. रात्री आम्ही इथेच बसलो होतो जेवायला बाहेर. हे आहे चित्तोडगड. हे आमचं हॉटेल आहे. कॉट होता, मोठा कॉट आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
तशी नाही ते मम्मा पुराणीच आहे. दिदू दिदू चाललो ना किल्ला बघायला. दादू किल्ला बघायला चालला. हा. सकाळचे किती वाजले? 9 बरोबर करेक्ट 9. 10 मिनिटं बाकी. बरोबर त्यांनी दिले गनसाठी म्हणजे काय ना काय बघायला. मग हे बघ ना हे शत्रूंनी अटॅक केला तर म्हणजे इथे सैनिक उभे राहत असतील ना. मग या छोट्या छोट्या खिडक्या आहेत बघ. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी कोणी आक्रमण केलं काय केलं. तसंच राहतं वरून असं हा. तेल टाकण्यासाठी ते हे का म्हणजे असं तेल टाकायचे पहिले गरम पाणी. हा पहिले बंदूक नव्हते ना. गरम पाणी वगैरे असं हा बरोबर. जोरला पोल. किती सुंदर बांधले. हा दरवाजा मोठा खूप आवाढव्य आहे पण दालचोपा किल्ला. आता बघा ना आपण केव्हापासून रस्ते बनवले पहिले पत्थर दगडचा रस्ता असेल. नाही रस्ता तर असेलच. हा नाही नाही म्हणजे असा नसेल असा डांबरी नसेल. पण घोडसवारसाठी. पण दालचोपा यांच्या किल्ल्यामध्ये पहिले लोक राहायचे ना. मग पहिले गाव राहायचं ना म्हणजे किल्ल्यामध्ये. हा. घर वगैरे इथेच राहायचे ना सैनिकांचे. सैनिक वगैरे ए मंकी पण आहे वरती. हे तर आहे. ओ ते काय समज सगळं मोठा आहे किल्ला दादा. दरवाजे किती बघितले का तू? हा आता तिसरा चौथा दरवाजा असेल ना. हा, हा. लक्ष्मण पोल इथं आता पार्किंग. बाई इथं राहायला पण आहे. आपण पुढं आहे ना, पण तोपर्यंत सुंदर आहे किल्ला. नाश्ता करायचा का? नाही नको ना, चला वेळ जाईल. आपण येताना करून घेऊ लागले दालचोपा प्लीज ना. मी सांगेल ना आता एक point. किल्ला थोडं तुटून किती सुंदर आहे. राजस्थानचा. खूप मोठा आहे किल्ला. आपण कुठे कुठे फिरणार पण. मग पुरा आता फिरायला नाही ते नाही सांगत हो. तसं नाही बोलत आहे मी. गाडी आहे ना आपल्याकडे. मग आपण गाडी थांबून थांबून मग फिरायला लागेल आपल्याला. म्हणजे आता ट्रॅफिक नाही. गार्डन पण. लवकर यायचं कारण काय माहिती का हे हा भीड नाही राहत गाड्यांची. बस हा जो एक फायदा आहे म्हणून आपण लवकर आलो. ते काल बरं झालं त्यांनी आपल्याला सांगितलं. गुजरातचे कोण होते ना टुरिस्ट. हा ना. काय पण तरी तुम्ही त्यांना विचारलं प्रॉपर कुठचे तरी सुद्धा सांगितलं नाही. नाही आम्ही गुजरातचे. प्युअर मराठी बोलत होते. हा आपल्या गुजरातींची टोनिंग समजून जाते मराठी. अरे तो आता काही काही आहे ना नंदुरबार मंदिर आहे म्हणतात ना. मंदिर आहे. पार्किंगची जागा आहे का? काही नंदुरबार काय आहे? पादुका आहेत. कोणाची? शिरोमणी गुरु रविदास महाराज. मीराबाई. हे मीराबाई त्यांचं मंदिर आहे. आणि हे इकडचं दालचोपा विष्णू भगवानचा आहे. जगन्नाथ. जे विष्णू भगवानचा होता ना हा ती मूर्ती खंडित केली विसर्जित केली आणि राधाकृष्णाची मूर्ती ठेवली वर आवता. हा, किती सुंदर आहे. मग त्यांना जे कुंभ राजा होता ना रावल त्यांनी ना तिला विसर्जित केली आणि राधाकृष्णाची मूर्ती.
काय असे पाण्याचे कुंड हो का इकडे हा हा इसका पानी फिर गिरता है इधर गिरता है झरना सर गिर रहा है जब वापस आप स्वयं में आप एग्जिट करते हैं वहाँ सभी सब पीछे घूमते देखते हैं वहाँ से पर ये पानी कहाँ से आते हैं फिर बारिश का जमा स्टोर रहता ना हो का? यहाँ पे ना पत्थर है तो पानी ऐसा सोख नहीं होता है ये वो स्टोर हो जाता भी 60 से 80 फीट डीप है हाँ ऐसा उसी का का पानी है ये पानी का सर कांच की तरह साफ है अभी भी आपको पानी दिख रहा है वो सब भरा है कहीं लग रहा है लेकिन पानी सब नहीं आ रहा है यहाँ पे आप पानी में हाथ डालेंगे पानी साफ ही है लेकिन अब पत्थरों से कहीं नहीं लग रहा है हरा पानी खिडक्या कशा होत्या बघितलं ना हा हे खिडकीचं नाही दिसत आहे काहीच भूलभुलैया आहे पण ते एक प्रकारे हा ज्याला रस्ता नाही माहिती पडणार गाईडची तर गरज आहे हा तरी पण फॉलो कर गाईड एवढं माहित पडतं ना सगळं काय आहे काय जर त्या तिथलं हिस्टोरीचं नाही माहित आता गर्दी कमी आहे म्हणून बरं आहे गर्दी कमी आहे म्हणून बरं आहे आता फर्स्ट मध्ये जे आपण गेले होते ना तो खूप भीड असेल सिटी पॅलेसमध्ये आलो आहे काय सिटी पॅलेस जवळ जे हॉटेल आहे तिथे आता मी इथे जेवणार आहोत